देशात माओवादाची समस्या असताना या समस्येने ग्रस्त असलेला गडचिरोली जिल्हा अशी जिल्ह्याची ओळख आहे। विकासाच्या बाबतीत देशातल्या अति 25 मागास जिल्ह्यांमध्ये समावेश असलेल्या गडचिरोलीचं पालकमंत्रीपद नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे। सुरुवातीला राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर पाटील यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वतःहून स्वीकारलं होतं। 5 वर्ष आबा गडचिरोलीचे पालकमंत्री होते। त्यानंतर गेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वीकारलं होतं। सत्तांतर झालं आणि परत सत्ता बदलल्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री झाले होते। त्यांनी स्वतःहून गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घेतलं होतं। गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार परत एकदा सत्तेत आलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज स्वतःहून गडचिरोलीचं पालकत्व स्वीकारण्याची भूमिका जाहीर केलेली आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री होतील का या चर्चांना आता उधाण आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री होते, ते राज्याचे मुख्यमंत्री झाले। देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री असताना गडचिरोलीचे पालकमंत्री होते, ते राज्याचे मुख्यमंत्री झाले। त्यामुळे आता गडचिरोलीचं पालकमंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपद या दोन्हीचा एक संबंध जोडला जात आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्याने या जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला होता। सामान्य जनतेशी संबंध जोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता। प्रत्येक दौऱ्यामध्ये त्यांनी अतिदुर्गम भागाला भेट दिली आणि तिथल्या नागरिकांशी स्वतःहून जाऊन त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेण्याचा प्रयत्न केला होता। इतकंच नव्हे तर प्रशासकीय यंत्रणेला ज्या ज्या गोष्टी विकासाच्या बाबतीत हव्या असतात त्याचा पाठपुरावा करणे, मंत्रालयाच्या पातळीवर बैठका घेणे, या सगळ्यांच्या दृष्टीनं प्रयत्न करून देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली हा राज्यातला मागास जिल्हा नव्हे तर राज्यातला पहिला विकासाच्या बाबतीत असलेला जिल्हा बनवणार असा निर्धार व्यक्त केला होता। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ते गृहमंत्री असल्यामुळे गडचिरोली पोलिसांना त्यांनी मोठं पाठबळ दिलं। त्यामुळे माओवाद्यांच्या कारवाया रोखण्यामध्ये किंवा त्यांच्या संघटनेला हादरा देण्यात गडचिरोली पोलीस दलाला मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे। या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं तर गडचिरोलीचं विकासाचं एक विजन देवेंद्र फडणवीस यांनी ठेवलेलं आहे आणि अजून काही गोष्टी त्यांना या जिल्ह्यामध्ये विकासाच्या संदर्भात करायच्या आहेत। त्यामुळेच त्यांनी आज स्वतःहून इच्छा प्रदर्शित केल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे जर पालकमंत्री झाले तर या विकासाच्या दिशेला एक वेगळं आयाम मिळेल। कारण मुख्यमंत्री स्वतः पालकमंत्री असले की या जिल्ह्यातल्या समस्यांना तात्काळ ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी या जिल्ह्याला विकासाच्या संदर्भात उपलब्ध होऊ शकतात। त्यामुळे नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।